नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे। झटपट होणाऱ्या आहेत बघा, आणि फक्त आपण साबुदाणा वापरूनच ह्या पापड्या बनवणार आहोत। तर इथे बघा, हा एक वाटी साबुदाणा मी रात्री नॉर्मल पाण्यामध्ये फुलत घातला होता। 2 पाण्याने म्हणजे 2 वेळा धुवून घेतला आणि नंतर यामध्ये पाणी टाकून रात्रभरासाठी हा फुलत ठेवला होता। तो छानपैकी फुलला आहे। आता आपण ह्याच्या पापड्या बनवायला घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, तर इथे आपण 2 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आपल्याला हे बॅटर खूप असं पातळ नाही करायचं, घट्टसरच शिजवायचं आहे आणि साबुदाणा शिजवायला फार वेळ लागत नाही, म्हणून आपण झटपट ह्या पापड्या तयार करणार आहोत। आता या पाण्याला उकळी काढून घेते आणि नंतर आपण साबुदाणा शिजवून घेऊ। पाण्याला उकळी आली आहे। आपण ह्यामधलं थोडंसं पाणी काढून ठेवणार आहोत, अर्धा वाटी एवढं, कारण नंतर आपल्याला लागलं तर हेच पाणी आपण वापरणार आहोत। आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये तुम्ही लाल मिरची खुडून टाकू शकता, जिरं सुद्धा टाकू शकता, कारण ह्या पापड्या आपण उपवासासाठी बनवणार आहोत। आता हा भिजलेला साबुदाणा मी या पाण्यामध्ये टाकते। याला एक उकळी काढायची आहे फुल गॅसवर, आणि नंतर मध्यम आचेवरती 2-3 मिनिटांसाठी आपण शिजवून घेणार आहोत। झटपट अशा ह्या पापड्या आपण बनवू शकतो आणि उपवासासाठी खाऊ शकतो आपण। नक्की करून बघा अशा पद्धतीने, आणि हो तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंट करायला विसरू नका। आता बघा, हे जसं जसं शिजत येईल ना तसं तसं घट्ट होत जाते आणि छान असं हे शिजायला लागतं साबुदाणा। तर जे भांड्यात आपण शिजवणार आहोत ना, ते भांडं फक्त थोडंसं जाड घ्यायचं आहे, म्हणजे जाड तळाचं घ्यायचं आहे। साबुदाणा लगेच बुडाला किंवा तळाला चिकटतो, म्हणून शक्यतो असं भांडं घ्या की त्याला चिकटला नाही पाहिजे साबुदाणा। आता बघा, हा लगेचच शिजत आलेला आहे। अजून उकळी यायची राहिली, पण लगेच साबुदाणा शिजत आलाय। यामध्ये तुम्ही आलू देखील किसून टाकू शकता। आलू उपवासाला चालतो तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। मी फक्त साबुदाण्याच्या बनवते, कारण मला साबुदाण्याच्याच आवडतात। तर बघा, आता याला उकळी आली आहे। आपण गॅस आता मध्यम करणार आहोत आणि एक 2-3 मिनिटं अजून शिजवून घेणार आहोत छानपैकी। साबुदाणा छान असा शिजला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। मस्त घट्ट झाला आहे हे बॅटर। आता आपण गॅस बंद करणार आहोत। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये साबुदाणा शिजून तयार होतो, याला काही फार वेळ लागत नाही शिजायला। आता हे थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत, कारण आपण हे गच्चीवर कापडावरती टाकणार आहोत, त्यामुळे थोडंसं बॅटर थंड करून घ्यायचं आणि नंतर मग याच्या आपण पळीपापड्या टाकणार आहोत। खूप छान होतात, खुसखुशीत होतात आणि पांढरे शुभ्र होतात। नक्की करून बघा अशा पद्धतीने। अगदी झटपट साधी सोपी कृती आहे, फार वेळ लागत नाही। फक्त साबुदाणा भिजवायचा आणि पाण्यामध्ये शिजवायचा। तर चला, आता हे थोडंसं थंड करून घेते आणि चला मग गच्चीवर आपण जाऊन याच्या पापड्या टाकूया। टाकायला सुद्धा सोप्या आहेत, पळीने आपण पटापट टाकू शकतो, म्हणजे कोणताही साचा किंवा खूप अशी मेहनत करायची गरज राहत नाही। चला, आता हे थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण याच्या गच्चीवर जाऊन पापड्या टाकूयात। आता हे कापड आपण तेल आणि पाण्याच्या हाताने पुसून घेणार आहोत, म्हणजे ह्या जे पापड्या आहेत त्या चिकटणार नाहीत याला।
लगेचच आपण पापड्या टाकून घेऊ. तर आपल्या ह्या साबुदाण्याच्या पळीपापड्या टाकून झाल्या आहेत. आता हे 2-3 दिवस कडक उन्हामध्ये आपण वाळवून घेणार आहोत आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. वर्षभर खराब होणार नाहीत. तर छान अशा ह्या झटपट सोप्या पद्धतीच्या साबुदाण्याच्या उपवासाच्या पापड्या तयार झाल्या. आवडल्या असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह. तर हे पहा, आपल्या ह्या साबुदाण्याच्या पापड्या वाळून तयार झाल्या आहेत. आता तुम्हाला मी 1-2 तळून दाखवते. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या तेलामध्ये टाकायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी ही पापडी तयार झाली आहे. तेल मात्र कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर पापडी तेलामध्ये टाकायची आहे. तर हे पहा, छान अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या तयार झाल्या आहेत.